बायबलमध्ये खूप छान म्हटलंय की जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे, तिचे आवड धरणारे तिचे फळ भोगतात. आमेन. पवित्र शास्त्र आज आम्हाला जिभेबद्दल बोलतं. कशाबद्दल बोलतं? जिभेबद्दल. बायबल सांगतं की जिभेमध्ये 2 प्रकारचं सामर्थ्य आहे. आमेन. जिभेत किती ताकद आहे ना? जिभेमध्ये 2 प्रकारचं सामर्थ्य आहे. बायबल सांगतं नंबर 1 बायबल सांगतं जीवन, आणि नंबर 2 बायबल सांगतं मृत्यू. हालेलुया. म्हणजे तुमची जी जिभा आहे ती साधारण नाहीये प्यानो, त्यामध्ये 2 प्रकारचं सामर्थ्य आहे. म्हणजे तुमच्या जिभेतून 2 सामर्थ्य वाहतात प्यानो, जीवन आणि मृत्यू. मग प्यानो मला एक सांगा, तुमच्या जिभेमधून काय व्हायला पाहिजे? मृत्यू व्हायला पाहिजे का जीवन व्हायला पाहिजे? वाव, किती चांगलं समजतं आम्हाला. प्रेज द लॉर्ड. जिभा अतिशय महत्वाची आहे प्यानो. आम्ही अनेक वेळेस या जिभेनं प्यानो चांगल्या गोष्टी पण बोलतो, वाईट गोष्टी पण बोलतो, आणि परत ठणकावून सांगतो की मी कोणाचा आहे? प्रभूचा आहे. बायबलमध्ये लिहिलं याकोबाच्या पत्रामध्ये, एका छिद्रातून खारट आणि गोड पाणी कसं वाहू शकेल? जे गोड आहे प्यानो तेच वाहिलं पाहिजे प्यानो. खारट किंवा खारटच वाहिलं पाहिजे. एकच गोष्ट त्यातून वाहिली पाहिजे प्यानो. हालेलुया. आणि म्हणून महत्वाची गोष्ट आहे, आमच्या जिभेतून प्यानो जीवन वाहिलं पाहिजे. किती लोकांना वाटतं की माझ्या जिभेमध्ये, माझ्या जिभेच्याद्वारे जीवन वाहिलं पाहिजे? किती लोकांना वाटतं? प्रेज द लॉर्ड. आजच्या सकाळी मग तुम्ही आशीर्वादित होणार आहात प्यानो. आज तुमच्या आवडीचा विषय आहे. जीभ किती महत्वाची आहे ना. एकदा जिभेचे आणि दाताचे भांडणं लागले प्यानो. लागतात कधी कधी भांडणं. लागले भांडणं प्यानो. एक बोधात्मक कथा आहे. आणि मग दात खूप रागावला जिभेवर, सॉरी जीभ पटली की तू दातानं तुम्ही खूप खतरनाक आहात. जर तुम्ही 32च्या 32 एकदा पडले माझ्या जिभेवर तर चावून टाकता मला. कोण म्हणत आहे? जीभ म्हणत आहे. जीभ दाताला भांडायला लागली. ती म्हटली तू खूप भारी आहे बाबा. तुम्ही जर पडले माझ्या जिभेवर तर तुम्ही काय करता? पार माझ्या जिभेला जखमा करून टाकता, चावून टाकता माझ्या जिभेला. दाताने खूप शहाणपणाने उत्तर दिलं. दात म्हटले बाई तू आमच्यापेक्षा खतरनाक आहेस. आम्ही जर बोललो तर काय, आम्ही जर तुला त्रास दिला तर फक्त जिभेला जखमा होतात, पण तू जर कोणाला काही बोलली तर आमचे 32च्या 32 बाहेर येतात. आणि म्हणून जिभा महत्वाची आहे प्यानो. विनोदाचा विषय सोडा प्यानो, जीभ महत्वाचा अवयव आहे प्यानो. जिभेमध्ये सामर्थ्य आहे जीवन आणि मृत्यू. हालेलुया. आमच्या जिभेतून जीवन वाहणं महत्वाची गोष्ट आहे. आम्ही देवाचे लोक आहोत प्यानो. आमच्या मुखातून मृत्यू वाहता कामा नये, तर आमच्या जिभेतून जीवन वाहिलं पाहिजे. आमेन. आणि म्हणून आजची सकाळ आमच्यासाठी प्यानो याच विषयाची सकाळ आहे की देवाची इच्छा सुद्धा आहे की आमच्या जिभेतून जीवन वाहावं प्यानो. आमच्या जिभेतून 2 प्रकारचं सामर्थ्य वाहतं, एक मृत्यू आणि दुसरी गोष्ट जीवन. तर आमच्या जिभेतून जीवन वाहिलं पाहिजे. मृत्यू आमच्या जिभेतून वाहता कामा नये प्यानो. म्हणजेच आम्ही जे काही बोलतो त्याच्यामध्ये जीवन आहे प्यानो. जीवन बोललं पाहिजे, मृत्यू बोलता कामा नये. मृत्यू, डेथ ज्या गोष्टी आहेत त्या शैतानापासून आहेत प्यानो. जीवनाबद्दलची जी काही स्टोरी तुम्ही या जगामध्ये ऐकता ते जीवन देवाबद्दल बोलतं प्यानो. हालेलुया. आणि म्हणून आमच्या जिभेतून जीवन वाहणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बोलता त्यावेळेस तुमच्या मुखातून काय वाहिलं पाहिजे? जीवन. काही माणसं बोलतात ना, आपल्याला एवढा वैताग येतो, आपण काय बोलतो शांत बसणार तुम्ही. कोण शांत रे? कारण का मृत्यू हमेशा त्यांच्या मुखातून वाहत असतो प्यानो. आमच्या मुखातून जीवन वाहणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे प्यानो. बायबलमध्ये म्हटलंय की तुमच्यामध्ये जिभेला वश करण्यास कोणी काय नाही. याकोबाचं पत्र वाचा ना जरा, 3रा अध्याय, समजेल तुम्हाला. त्या मी खूप वेळेस रिपिटेशन नको म्हणून मी तेव्हा सांगणार नाही त्याबद्दल. काय सांगितले त्यामध्ये प्यानो? जहाज, त्या जहाजाला कोण फिरवतं? जहाजाची दिशा सुकाणूदार असतो प्यानो. आणि तो सुकाणूदार प्यानो काय करतो? जहाजाची दिशा त्या सुकाणूने, एवढ्या छोट्याशा सुकाणूने काय करतो? तर डायरेक्शन बदलून टाकतो. म्हणजे प्यानो एवढं मोठं जहाज त्या सुकाणूच्या द्वारे, त्याच्याद्वारे ते फिरलं जातं प्यानो. तसंच आमची जीभ आहे प्यानो. आमच्या जिभेला आमच्या हातामध्ये जीवनाकडे वळवायचं का मृत्यूकडे वळवायचं प्यानो? आशीर्वादाकडे वळवायचं की शापाकडे वळवायचं प्यानो? हालेलुया. आणि मग त्यावर नियंत्रण असणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आमच्या जिभेवर नियंत्रण असणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे प्यानो. ज्यांनी राज्यघटना लिहिली आमच्या भारत देशाची प्यानो, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते काय म्हणतात माहिती? बोलून
नंतर विचार करण्यापेक्षा बोलण्याच्या अगोदर 10 मिनिटं विचार केलेला बरा. आमेन. म्हणजे विचारपूर्वक आम्ही बोलावं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. आमच्या मुखातून 2 प्रकारचं सामर्थ्य वाहतं, जीवन आणि मृत्यू. आमच्या मुखातून जीवन वाहणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे प्रियानो. हालेलुया. मग तुम्ही म्हणत असाल की पास्टर, जीवन मुखातून बोलणं म्हणजे काय कसं आम्ही बोलू शकतो? मग पहिली गोष्ट आम्ही जीवनाला समजून घेतलं पाहिजे. जीवन आहे तरी काय प्रियानो? बायबल मध्ये असं म्हटलंय प्रियानो, येशूने म्हटलं योहान 14 आणि 26 मध्ये की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. आमेन. जीवन कोण आहे? येशू. हॅलो. बाहेर थंड वातावरण आहे पण इथं प्रभू येशू ख्रिस्त आहे. बायबल सांगतात देवाच्या भवनामध्ये आनंद आहे. येस आणि आमेन देवाचे लोकच बोलू शकतात प्रियानो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं प्रियानो, जीवन 2 प्रकारचं सामर्थ्य आहे, जीवन आणि मृत्यू. मग जीवन काय आहे? तर जीवन बायबल सांगतं, येशूने म्हटलं मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून कोणीही स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही किंवा पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही. तर जीवन कोण आहे? हॅलो. 2च लोक बोलतात जीवन कोण आहे? जीवन कोण आहे? मग आमच्या मुखातून आम्हाला काय बोललं पाहिजे? जीवेतून जीवन वाहिलं पाहिजे. म्हणजेच कोणाला बोललं पाहिजे? येशूला बोललं पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. मग येशू कोण आहे? येशू परमेश्वराचा पुत्र आहे. यवन सुवर्तमान याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन आम्हाला सांगतं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्दच देव होता. आणि शब्दानं त्यामध्ये वस्ती केली किंवा शब्दानं देहरूप धारण केलं. हालेलुया. म्हणजेच प्रियानो, येशूला बोलायचं म्हणजे काय बोलायचं? जीवनाला बोलायचं म्हणजे येशूला बोलायचं. येशूला बोलायचं म्हणजे काय बोलायचं? वचनाला बोलायचं प्रियानो. वचन प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आजच्या सकाळी मी तुमच्याशी वचनाबद्दल बोलणार आहे प्रियानो. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये जर देवाचं वचन तुम्ही बोलताल प्रियानो, देवाच्या वचनाला जर तुमच्या मुखातून तुम्ही बोलताल तर तुमची परिस्थिती बदलून जाईल. हालेलुया. किती लोकांना असं वाटतं की माझं जीवन बदललं पाहिजे, माझा परिवार बदलला पाहिजे. तर एक करा, आजच्या सकाळी देवाच्या वचनाला बोलायला सुरुवात करा प्रियानो. देवाचं वचन बोला. देवाचं वचन तुमच्या जीवनाला बदलून टाकेल. देवाचं वचन तुमच्या घरातील परिस्थिती बदलून टाकेल. हॅलो. मी आमेन ऐकू शकतो? देवाचं वचन आमच्या जीवनातले श्राप आशीर्वादामध्ये बदलून टाकतात. हालेलुया. अंधकारामध्ये देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये प्रकाशासारखं आहे. हालेलुया. परमेश्वराच्या लोकांनो, तुमच्या जीवनामध्ये कशी परिस्थिती असू द्या, देवाचं वचन बोलण्यासाठी सुरुवात करा. आजच्या सकाळी जसं तुम्ही देवाचं वचन बोलताल, देवाचं वचन तुमच्या लाईफला बदलून टाकेल. हालेलुया. तुमच्या जीवनाला बदलून टाकेल, तुमच्या परिस्थितीला बदलून टाकेल. आणि म्हणून आजच्या सकाळी जीवनाला तुम्ही बोललं पाहिजे. आणि जीवन काय आहे? परमेश्वराचं वचन. हालेलुया. येशूला बोला. हो, जर तुम्ही बोलताल प्रियानो, तुमचं बोलणं अतिशय महत्वाचं आहे. जर तुम्ही बोलत राहताल योग्य गोष्ट, देवाचं वचनच योग्य आहे या जगामध्ये, आणि ते जर तुम्ही बोलत राहताल तर ते वचन तुमच्या जीवनाला बदलून टाकेल. हॅलो. मी आम्ही ऐकू शकतो? प्रेज द लॉर्ड. बाहेर मी साईडला थंड आहे पण इथं थंड नाही, इथं प्रभू आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, वचनाला बोलायचं आम्ही शिकलं पाहिजे. आमच्या कठीण परिस्थितीमध्ये देवाचं वचन आम्ही बोललं पाहिजे. वचन परिस्थिती बदलू शकतात. आम्ही फक्त विचार असतो आमच्या डोक्यामध्ये कशी माझी परिस्थिती बदलेल. आम्ही प्रार्थना करतो, वचन वाचतो, चांगली गोष्ट आहे प्रियानो. पण याही पलीकडे मी तुम्हाला सांगेल प्रियानो, तुम्ही ते वचन बोललं पाहिजे. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये देवाचं वचन बोला प्रियानो. देवाची वचनाच्या घोषणा ज्यावेळेस तुम्ही करताल, तुमचं लाईफ परमेश्वर चेंज करेल प्रियानो. हालेलुया. आणि म्हणून आजच्या सकाळी प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, देव तुमच्या जीवनाला बदलू इच्छित आहे. आणि ते सामर्थ्य जीवनाला बदलण्याचं देवाने तुमच्या मुखामध्ये टाकलेलं आहे. आमच्या मुखामध्ये 2 प्रकारचं सामर्थ्य आहे, जीवन आणि मृत्यू. हालेलुया. जर तुम्ही जे काही बोलताल ते प्रस्थापित केलं जाईल प्रियानो. हालेलुया. एखादी गोष्ट तुम्हाला तयार करायची आहे तर त्याबद्दल तुम्ही बोलत राहा. आमेन. ओके, ठीक आहे. परमेश्वराकडून मी तुम्हाला त्या वचनाकडे घेऊन जाईल. चला तर आम्ही उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये जाऊया. उत्पत्तीचा ग्रंथ पहिला अध्याय आणि काही वचन आम्ही वाचूया. ब्रदर वाचली. उत्पत्तीचा ग्रंथ पहिला अध्याय 1 पासून काही वचन. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. आमेन. आमेन. लक्ष करू काय का? प्रारंभी देवाला काय निर्माण केलं? आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. ठीक आहे, तुम्ही वाचलेलं आहे, फक्त ब्रदर वाचले, तुम्ही लक्ष द्या.
काय म्हटले वाचूया बरं. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली प्रारंभी देवानं आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली. वाचूया. आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती. पृथ्वी कशी होती? आकारविरहित. आकार होता का तिला? चौकोनी काय होती का? असे लिहिले काय त्या पृथ्वी होती? काय म्हटलंय? आकार विरहित व कशी होती? शून्य होती. मग त्याला कुठलाच आकार नव्हता. आमेन. लक्षपूर्वक ऐका. जलनिधीच्या पृष्ठभागावर जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. स्पिरिट ऑफ गॉड म्हणजे देवाचा आत्मा जलाशयावर काय करत होता? लक्ष द्या इकडे. काय करत होता? तळपत होता. म्हणजेच देवाचा शब्द प्रियानो जो आत्मा आहे, आत्मा देवाच्या शब्दाची वाट पाहत आहे प्रियानो. हालेलुया. स्पिरिट इज रेडी. प्रियानो आत्मा तयार आहे काहीतरी करण्यासाठी. परंतु तो आत्मा कोणाची वाट पाहत आहे? देवाच्या शब्दाची. हालेलुया. म्हणजेच तो आत्मा रेडी आहे काम करण्यासाठी, परंतु तो वाट कोणाची पाहत आहे? देवाच्या शब्दाची. आता काय घडलं पुढे वाचूया. तेव्हा देव तेव्हा देव बोला. आत्मा काय करत होता? लक्ष, तुम्ही खाली बघू नका, लक्ष द्या तुम्ही इकडे बघता. आत्मा काय करत होता? तळपत होता. तो काय करत होता? देवाच्या शब्दाची वाट पाहत होता. आता पहा बायबल सांगतं तेव्हा देव बोलला. तेव्हा देव बोलला प्रकाश हो. काय म्हटलं? प्रकाश हो. आणि प्रकाश झाला. आणि प्रकाश झाला. हालेलुया. आमेन. बायबल सांगते की देव बोलला आणि अस्तित्वात आलं प्रियानो. मीन्स तुमच्या मुखात सामर्थ्य आहे अस्तित्वात आणण्याचं. हॅलो तुम्हाला मी एलसीएम कलिसियाशी बोलत आहे प्रियानो, जिथं ज्या कलिसियाचं नावच आहे लाईफ चेंजिंग मिनिस्ट्री. हालेलुया. जीवन बदलणारा परमेश्वर. हालेलुया. बायबल सांगते की देव बोलला. कोण बोललं? परमेश्वर बोलला. काय बोलला परमेश्वर? प्रकाश हो. आणि बायबल सांगतं प्रकाश झाला. देवानं अंधकारातून प्रकाशाला बोलवलं प्रियानो. वाव, काय परमेश्वर आहे. देवाचा आत्मा देवाच्या शब्दाची वाट पाहत आहे, देवाच्या बोलण्याची वाट पाहत आहे. आणि ज्यावेळेस परमेश्वर बोलला, बायबल सांगतं प्रकाश हो तो बोलला आणि लगेच प्रकाश झाला प्रियानो. मीन्स तो आत्मा देवाच्या बोलण्याची वाट पाहत होता. म्हणजे देव जर बोलला नसता तर प्रकाश झाला असता का? वाव. म्हणजे आम्हाला बोलावं लागणार आहे प्रियानो. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत काहीच घडणार नाही प्रियानो. आज तुम्ही जिथं आहात तिथंच आहात याचं कारण की तुम्ही बोलत नाही प्रियानो. काय बोललं पाहिजे आम्ही? परमेश्वराचं वचन. हालेलुया. कारण की परमेश्वराच्या वचनात स्थापन करण्याचं सामर्थ्य आहे प्रियानो. देवाचं वचन प्रस्थापित करतं, देवाचं वचन नवीन निर्मिती करतं प्रियानो. हालेलुया. अशा एक देवाची आम्ही आराधना करत आहोत की तो देव जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात असल्यासारखी त्याला आज्ञा करतो. वाह. अस्तित्वात नाही ते अस्तित्वात असल्यासारखी तो आज्ञा करतो. आमेन. तुम्हाला जे दिसतं ते बोलू नका, जे दिसत नाही ते बोलण्यासाठी शिका. दॅट्स आवर फेथ. तो आमचा विश्वास आहे प्रियानो. आणि हे जे का विश्वासाचं जीवन आहे, जे तुम्हाला दिसत नाही ते बोलण्याचं शिका प्रियानो. हॅलो. घर दिसत नाही तुम्हाला, ते अस्तित्वात असल्यासारखं बोला. मला घर दिलं, मला मोठा बंगला दिलाय परमेश्वराने. हॅलो. पुढे येताल त्यावेळेस जास्त जोराने बोलता तुम्ही. हालेलुया. पुढे जाऊया नंतर आम्ही. इथे काय म्हटलंय? प्रकाश हो आणि प्रकाश झाला. ओके. वाचूया पुढे. देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे. आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले. बस आम्ही इथपर्यंत पाहूया की देवानं काय झालं. देव बोलला आणि अस्तित्वात आलं. बायबलचं वचन असं आम्हाला सांगतं की देव बोलला आणि अवघ निर्माण झालं. किती छान शब्द आहे. देव बोलला आणि अवघ काय झालं? निर्माण झालं. आमेन. म्हणजेच देव ज्यावेळेस बोलतो, आमच्या बोलण्यात सामर्थ्य आहे निर्माण करण्याचं. हॅलो. आमच्या शब्दात सामर्थ्य आहे निर्माण करण्याचं. आणि म्हणून आम्ही बोलणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. हॅलो. माझ्याबरोबर तुम्ही. म्हणून आम्ही बोललं पाहिजे. त्या देवानं काय बोललं पाहिजे? तर परमेश्वराचं वचन. कारण की देवाच्या वचनात सामर्थ्य आहे पुनर्स्थापित करण्याचं. देवाच्या वचनात सामर्थ्य आहे वृद्धी करण्याचं प्लॅन. देवाच्या वचनात सामर्थ्य आहे आमचं जीवन बदलण्याचं. देवाच्या वचनात सामर्थ्य आहे आमचं श्राप आशीर्वादामध्ये बदलण्याचं. हालेलुया. तुमच्या जीवनाला टर्निंग पॉइंट देण्याचं सामर्थ्य देवाच्या वचनामध्ये आहे. ज्यावेळेस तुम्ही बोलताल प्रियानो ते अस्तित्वात येणार. कारण की तुम्ही देवाचे लेकर आहात प्रियानो. हालेलुया. हो. तुम्ही साधारण लोक नाही, तुम्ही देवाचे लोक आहात प्रियानो. तुम्ही जर बोलत राहणार ती गोष्ट घडणार प्रियानो. हालेलुया. बोलणं महत्वाची गोष्ट. म्हणून तुम्ही देवाच्या वचनाची घोषणा केली पाहिजे प्रियानो. देवाचं वचन तुम्ही बोललं पाहिजे. रोज सकाळी तुम्ही उठता त्यावेळेस तुमच्या जीवनावर, तुमच्या परिवारावर
तुमच्या कामाच्या क्षेत्रावर देवाचं वचन बोलत राहा. जर तुम्हाला चेंजेस जर भेटला नाही प्यानो, तर मी सांगतो तुम्ही असं म्हणताल प्यानो की हे अगोदर मी बोलायला पाहिजे होतं, जर बोललो असतो अगोदरच मी बदल पाहिला असता. आणि आजपासून तुमच्यासाठी होमवर्क, देवाचं वचन बोलण्यासाठी सुरुवात करा. देव तुमचं लाईफ चेंज करेल. देव बोलला प्रकाश हो, आणि बायबल सांगतं अंधकारातून प्रकाश आला प्यानो. हालेलुया. जे दिसतं ते बोलू नका, जे दिसत नाही ते आजच्या सकाळी बोलायला सुरुवात करा. हाच आमचा विश्वास आहे प्यानो. हालेलुया. परमेश्वरच्या लोकांनो, आम्ही जीवन बोललं पाहिजे. आपल्या जीवनावर मृत्यू बोलू नका, स्वतःवर मृत्यू बोलू नका, आपल्या जिभेतून मृत्यू वाहू देऊ नका. जीवन आमच्या मुखातून वाहिलं पाहिजे प्यानो. हालेलुया. जीवन वाहिलं पाहिजे, मृत्यू बोलू नका प्यानो. अनेक लोक चुकीचं बोलतात स्वतःच्या जीवनाबद्दल. मी असा आहे, मी तसा आहे, तसं बोलू नका प्यानो. जे दिसतं ते बोलू नका, जे दिसत नाही ते बोला प्यानो. हालेलुया. देव अद्भुत आहे. माझा विश्वास आहे आजच्या या सकाळी अनेकांचं जीवन परमेश्वर बदलून टाकेल. जसं तुम्ही घोषणा करताल प्यानो देवाच्या वचनाची, त्यास तुमचं लाईफ चेंज होईल प्यानो. हालेलुया. देवाचं वचन आम्हाला बदलण्याचं काम करतं प्यानो. देवाच्या वचनात सामर्थ्य आहे प्यानो. जर आम्ही स्तोत्र 138 आणि दुसरं वचन जर वाचलं तर त्या वचनामध्ये स्पष्ट असं म्हटलंय, स्तोत्र 138 आणि दुसरं वचन वाचूया. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन, कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहे. कारण तू आपल्या सर्व नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहे. आपल्या वचनाची काय केलेली आहे? थोरवी वाढविलेली आहे. म्हणजे देवानं त्याचं जे वचन आहे ते वचन सर्वात वरच्या लेवलला ठेवलेलं आहे. हॅलो. बायबल सांगतं की सगळ्यापेक्षा देवानं त्याच्या वचनाला वरती ठेवलेलं आहे. म्हणजे देवाचा एक स्टँडर्ड आहे प्यानो, आणि त्या स्टँडर्ड मध्ये देवाला सगळ्यापेक्षा त्याचं वचन वरती ठेवलेलं आहे. म्हणजे वचन किती महत्वाचं आहे प्यानो. हालेलुया. आणि म्हणून प्यानो आमची परिस्थिती जर आम्हाला बदलावं असं वाटतं तर आम्ही परमेश्वराचं वचन बोललं पाहिजे. हालेलुया. प्यानो देवाचं वचन आम्ही बोलायचं शिकलं पाहिजे. देवाचं वचन तुमच्या जीवनाला बदलून टाकेल, आणि म्हणून देवाचं वचन बोलायचं शिका. आनंदाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो इस्रायल लोकांना परमेश्वराने आज्ञा दिली की उठता बसता निसता त्याविषयी त्यांना शिकवत चल. हालेलुया. ओ प्यानो, देवाचं वचन जर तुम्ही लोकांना शिकवताल, तुम्ही शिकताल, त्याची घोषणा करताल, तर देवाचं वचन तुमचं लाईफ चेंज करेल प्यानो. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही बोलणं महत्वाची गोष्ट आहे. देव जर बोलला नसतं तर काही घडलं असतं का? खूप छान म्हटलंय पहिल्याच अध्यायामध्ये आम्ही शिकतो, देव बोलणार, बोलल्याशिवाय काही घडणार नाही. आता इथून पुढे असं झालं पाहिजे की तुमचं नाव जे आहे ना, काय नाव आहे तुमचं, काय असेल ते, जे नाव असेल ना तो व्यक्ती बोलला आणि लगेच घडलं. हॅलो. असं होऊ शकतं का? यस. आम्ही देवाची लेकरं आहोत प्यानो. ओके, त्या विषयाकडे आम्ही नंतर जाऊया. मी पाहतो की देव बोलला आणि प्रकाश झाला प्यानो. बायबल सांगते की देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, आणि येशूने काय केलं त्याला आम्ही ते पवित्र शास्त्रामध्ये पाहूया. मत्ती सुवर्तमान 8 अध्याय आणि 23 ते 27 वचनामध्ये आम्ही एक गोष्ट पाहतो प्यानो. कधी वादळाबद्दलची स्टोरी आम्ही ऐकतो प्यानो. वाचूया 23 ते 27. मत्ती 8 23 ते 27 फास्ट वाचूया. मग तो तारवर चढल्यानंतर त्याचे शिष्य त्याच्या मागे गेले, तेव्हा पहा समुद्रात मोठे वादळ उठले, इतके की तारू लाटांनी झाकू लागले. तो तर झोपेत होता. तेव्हा ते त्याच्या जवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, प्रभूजी वाचवा, आम्ही बुडालो. तो त्यांना म्हणाला, अहो अल्प विश्वासी, तुम्ही भित्रे कसे? मग उठून त्याने वारा व समुद्र या धमकाविले आणि अगदी निवांत झाले. तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले, हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे? हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्रही ह्याचे ऐकतात. वारे आणि समुद्र पण त्याचा ऐकतात. आमेन. देव बोलतो ती सृष्टी ऐकते प्यानो. आमेन. बायबल सांगते की एकदा वादळ आलं, शिष्य येशूच्या बरोबर होते. शिष्य काय करत होते? झोपलं कोण होतं तारवामध्ये सांगा मला? येशू झोपला होता. येशू झोपल्यानंतर वादळ आलं प्यानो. येशू जोपर्यंत झोपला नाही तोपर्यंत सब कुछ ठीकठाक, सगळं काही व्यवस्थित. पण येशू काय एकदा झोपला, बायबल सांगते की वादळ आलं त्या होळीवर. आणि काय त्या घरामध्ये वादळ आहेत प्यानो. वेगवेगळ्या प्रकारचे वादळ येऊन तुमच्या घरावर आदळत आहेत.
कारण की येशू काय झालाय तुमच्या घरातला? झोपलाय, प्रार्थना बंद आहे, चर्चला ठरूनच घेतलंय महिन्यातून एकदा यायचं फक्त प्रभोजनच्या टायमाला. आणि वादळ वादळ मग आम्हाला महिनाभर नको. आमची टेंडन्सी पहा विचाराची, वादळ काय नको, महिनाभर वादळ नको मला, पण एकदाच मी चर्चला जाईल. असं कसं होणार आहे हो? बायबल सांगतं की त्या ठिकाणी येशू झोपलेला आहे. काय झोपला? पेत्र, याकोब, योहान, थोमा म्हणत असतील, अरे नेहमीच याचं चाललंय, स्वर्ग पण आहे नरक पण आहे, इसको आम्ही सोने दो, याला झोपू द्या. त्याच्याबरोबर गप्पा मारणं बंद केलं. हालेलुया, स्पीक टू गॉड. देवाबरोबर बोलणं त्यांनी थांबवलं प्यानं. आणि काय केलं? गप्पा मारत बसला पेत्र, थोमा गप्पा मारत बसला, मत्तई गप्पा मारत बसला. मग त्यांच्या स्टोऱ्या झाल्या. कोणत्या स्टोऱ्या? बायबलमध्ये लिहिल्या शब्द, बायबलमध्ये आयाबायाच्या कहाण्या. करंदीकराच्या पत्रामध्ये काय म्हटलंय? आयाबायाच्या कहाण्यापासून काय करा, दूर राहा. आपल्यातले ना पण बाबा, ओ प्रेज लॉर्ड, चांगली गोष्ट आहे. तर ते प्रेम, त्या कहाण्या सुरू झाल्या त्यांच्या. मग पेत्र सांगत असेल, माझा मुलगा खूपच भारी आहे, खूप चाप्टर आहे माझा मुलगा. थोमा म्हणता असेल, बाबा तुझा मुलगा काय नाही, माझा मुलगा तर लय भारी तुझ्या मुलापेक्षा. झाली जगातली चर्चा चालू. आलं वादळ. आणि वादळ आल्यानंतर काय झालं? पवित्र शास्त्र मला सांगतं प्यानो, येशू झोपला होता. बायबलमध्ये लिहिलंय ते शिष्य ज्यावेळेस वादळ आल्यानंतर ते लाटा येऊन आदळायला लागले त्या होडीवर, त्यावेळेस शिष्य येशूच्या कडपळत गेले आणि येशूला म्हटले, गुरुजी काय करा, उठा, आपण बुडत आहोत. म्हणजे त्यांना वाटलं आमचा स्वामी पण बुडणार आणि आम्ही पण आज बुडणार. प्रेज द लॉर्ड. येशू काय म्हणाला त्यांना? अहो अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे. आमेन. कारण की येशू त्यांना सांगत होता, आय एम गॉड, मी परमेश्वर आहे. मी असताना तुम्ही कसं बुडू शकता? येशू आमच्या बरोबर आहे तर आम्ही कसं बुडणार प्यानो? आमच्या परिवाराचा कसं काय नाश होऊ शकतो? हालेलुया. आमच्याकडे विश्वास असला पाहिजे. बायबलमध्ये खूप छान म्हटले, ते येशूच्या जवळ गेले, म्हणजे ते ओळीनच होते पण येशू पासून काय होते? लांब होते. अनेक लोक म्हणतात, मी जातो ना चर्चमध्ये. अरे बाबा, तू येतो चर्चमध्ये पण देवापासून खूप लांब आहेस. त्याच्याजवळ पळते, शिष्य पळत आले आणि म्हटले, गुरुजी आपण बुडत आहोत. किती चांगला माणूस असेल तो बोलणारा, गुरुजी आपण बुडत आहोत. म्हणजे त्यांनी एक ठरवलंच होतं डोक्यामध्ये, मास्तर पण बुडणार, आपण पण बुडणार. येशू म्हटलं, आपण अल्पविश्वासू, भित्रे कसे. येशू उठला आणि येशू वादळाला म्हटलं, शांत हो. बायबल सांगतं, धमकावलं वादळाला, गो. आणि बायबल सांगतं, एका क्षणात वादळ शांत झालं. हालेलुया. आमचा परमेश्वर वादळ शांत करणारा देव आहे. आम्ही टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया. आजच्या सकाळी तुमच्या परिवारात वादळ असेल, तुमच्या जीवनात वादळ असेल, त्या वादळाला बोला, शांत हो. हालेलुया. कारण देवानं आमच्या मुखात सामर्थ्य दिलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूनं वादळ एका क्षणामध्ये शांत केलं. आजच्या सकाळी तुमच्या परिवारात जे काही वादळ असतील प्रियानो, देव ते प्रत्येक वादळ शांत करेल. आजच्या सकाळी त्या वादळाच्या विरोधात बोला, शांत हो. जरा शांत व्हावं लागेल. हालेलुया. व्हॉट अ जीसस. काय येशू आहे ना. मग लोक म्हणले, अरे भूत तर याचं ऐकतात, पण वारा सुद्धा याचं ऐकतो. हालेलुया. म्हणजेच प्रियानो, ही निसर्ग सुद्धा तुमचा ऐकू शकतो. सकाळी प्रार्थना केली, म्हणून प्रभू पाऊस येऊ देऊ नको, पाऊस बंद नाही. म्हटलं लोक निघलेत प्रभू, आता 10चा टाइम गेला, नेमकाच पाऊस चालू झाला. प्रार्थना केली सकाळीच, आम्ही दोघांनी प्रार्थना केली, पाऊस बंद राहू दे, चर्चा टायमिंग पर्यंत आमच्या जाणं व्यवस्थित लोकांचं होते. आम्ही प्रार्थना केली पाहिजे. निसर्ग ऐकतो. आमच्या सामर्थ्य आहे, आमच्या मुखात प्रभूने सामर्थ्य दिलेलं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्ही बोललं पाहिजे. काय बोललं पाहिजे? जीवन बोललं पाहिजे. जीवन कशात आहे? देवाच्या वचनामध्ये आहे. देवाच्या वचनाची ज्यावेळेस घोषणा करतो, त्या गोष्टी प्रस्थापित केल्या जातात प्रियानो. हालेलुया. देवाच्या वचनात निर्मिती करण्याचं सामर्थ्य आहे. हो, म्हणून देवाचं वचन तुम्ही बोललं पाहिजे. तुमच्या कठीण परिस्थितीमध्ये देवाचं वचन बोलायचं शिका प्रियानो. हालेलुया. शिष्य प्रियानो म्हटले, काय होईल आता? पण येशू म्हटला, हो अल्पविश्वासू भित्रे कसे. उठला आणि एका क्षणात त्याने वादळाला शांत केला. प्रियानो, थोमा आणि पेत्र जरी म्हटले असते ना, शांत हो वादळा, येशू मेरे साथ आहे, वादळ शांत झालं असतं. आमेन. प्रेज द लॉर्ड. पण ते मास्टरकडे गेले. ओके. आम्ही पाहतो की येशूच्या शब्दामध्ये काय सामर्थ्य आहे. आम्ही पाहिलं परमेश्वराच्या शब्दामध्ये काय सामर्थ्य आहे. आकाश आणि पृथ्वीची त्याने रचना केली. प्रकाश हो, प्रकाश झाला. येशू म्हटलं, वादळ शांत हो, वादळ शांत झालं. आम्ही एक गोष्ट पवित्र शास्त्रामध्ये पाहतो, मार्काच्या शुभवर्तमानामध्ये
मला वाटतं बस इथपर्यंत बसणं दुसरीकडे जाऊया. ओके ठीक आहे. तर आम्ही पाहतो प्यानो येशूच्या शब्दामध्ये सुद्धा सामर्थ्य आहे. हालेलुया. परमेश्वराच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे प्यानो. आणि मग सामर्थ्य ते जे वचन आहे ते वचन कुठे लिहिलंय? पवित्र शास्त्रामध्ये. म्हणजे तुम्ही हे जर वचन बोलले तर हे वचन जीवित वचन आहे. हॅलो, हे वचन जिवंत आहे प्यानो. काल बाह्य झालेलं नाही, आज पण त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे प्यानो. हालेलुया. जर तुम्ही ते बोलताल ते वचन तुमच्या मुखातून तर तुमची परिस्थिती तुम्हाला बदललेली पाहायला मिळते. आमेन. म्हणजेच तुम्हाला बोलावं लागणार आहे प्यानो. ओ समोर कोणतरी म्हणलं असेल की पास्टर अहो तो परमेश्वर आहे, अहो तो देवाचा पुत्र आहे, आम्ही बोललं तर घडू का? घडल का? असं यस घडणार प्यानो. येशूने म्हटलं जे माझ्यावर विश्वास ठेवतात ते माझ्यापेक्षा देखील मोठमोठाले चिन्ह चमत्कार करते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या देवाने ते सामर्थ्य टाकलेलं आहे. वी आर नॉट ऑर्डिनरी. तुम्ही साधारण लोक नाही प्यानो, तुम्ही असाधारण लोक आहात प्यानो. तुम्ही अद्भुत लोक आहात प्यानो. आणि म्हणून देवाचं वचन जर तुम्ही बोललं तरी काम घडू शकतं प्यानो, कार्य होऊ शकतं. देवाच्या वचनात ते सामर्थ्य आहे. हालेलुया. तुम्ही सुद्धा जे प्रभूने केले ते करू शकता. बायबलमध्ये म्हटलंय देवानं तुम्हाला ईश्वरीय क्षमतेनं भरलेला आहे. मीन्स ईश्वरामध्ये जी क्षमता आहे ती क्षमता देवाला आमच्यामध्ये टाकलेली आहे. म्हणजेच बायबल सांगतो एफिसकराच्या पत्रामध्ये, कलसीकराच्या पत्रामध्ये क्षमतेबाबत आम्ही देवा समान आहोत. हॅलो, परमेश्वर आम्ही पाहतो एखाद्या मुलाला आम्ही म्हणतो बापासारखाच आहे, बोलतो की नाही? सेम दिसतो बापासारखा आहे. आम्ही आध्यात्मिक बाप आहे आमच्याकडे, त्याचं नाव परमेश्वर आहे. आम्ही सेम दिसतो त्याच्यासारखे आहोत. क्षमतेबाबत ईश्वरा समान तुम्ही आत आहो. हॅलो, खूप जड वाटतं का? वचन वाचून दाखवू तुम्हाला. ओ ईश्वरा समान आम्ही आहोत. ईश्वरीय क्षमतेनं भरलेला आम्ही लोक आहोत. हालेलुया. म्हणून संत पौल म्हणतो की माझं नागरिक होतो कुठला आहे? हॅलो, कुठला आहे? बायबल विसरले का? कुठला आहे? स्वर्गातला नागरिकत्व आहे. मी साधा नागरिक नाही इथला जगातला, तर मी स्वर्गातला नागरिक आहे. हालेलुया. क्षमतेबाबत आम्ही ईश्वरा समान आहोत. देवाने त्याची क्षमता तुमच्यामध्ये टाकलेली आहे. हालेलुया. आणि म्हणून जर एकदा आम्ही आमच्या क्षमतेला समजून घेतलं तर या जगामध्ये आम्ही सामर्थ्य जीवन जगणार आहे. आणि म्हणून आम्ही ती क्षमता समजून घेतली पाहिजे की ईश्वरीय क्षमतेने मी भरलेला व्यक्ती आहे. देवाने मला त्याच्या क्षमतेने भरलेला आहे. मी साधारण व्यक्ती नाही, मी राजकुमार आहे देवाचा. मी राजकुमारी आहे परमेश्वराची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी एस्तेर सारखी आहे. हालेलुया. मी मोशे सारखा आहे. हो हालेलुया. ईश्वरीय क्षमतेने तुम्ही भरलेले लोक आहात. मोशेला सांगितलं, मोशे तू साधारण व्यक्ती नाही, इस्रायल लोकांचा देव मी तुला करून ठेवतो. हॅलो, बायबलमध्ये लिहिलंय मोशे इस्रायल लोकांसाठी ईश्वरा समान होता. तुम्ही या जगातल्या लोकांसाठी देवा समान लोक आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी आमेन ऐकू शकतो? तुम्ही तुमचं जे बोलणं आहे ना त्याचाच आशीर्वाद आहे. तुम्ही कोण आहात जे बोलता तुम्ही त्यावरून समजता. हालेलुया. पौल एक ठिकाणी म्हणतो की मी विश्वास ठेवला म्हणून मी काय केलं? बोललो. जर विश्वास नाही आतमध्ये तुम्ही प्रेज द लॉर्ड हालेलुया काय बोलणार? म्हणून विश्वास महत्वाचा आहे. विश्वास बोलतो, विश्वास कधीच हरत नाही. आमेन. आणि म्हणून प्रियानो तुम्ही जीवन बोललं पाहिजे. आमच्या जीवनात सामर्थ्य आहे मृत्यू आणि जीवन. आम्ही जीवन बोललं पाहिजे. जीवन काय आहे? परमेश्वराचं वचन. प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये देवाचं वचन बोलायचं शिका प्रियानो. बोला परमेश्वराचं वचन. किती कठीण परिस्थिती येऊ द्या, परमेश्वराचं वचन बोलायचं शिका प्रियानो. देव तुमची परिस्थिती बदलून टाकेल. मुश्किलें आएगी आने दो, सागर में तूफान उठने दो. मुश्किलें आएगी आने दो, सागर में तूफान उठने दो. हमें डरना नहीं, हमें हटना नहीं, हमें डरना नहीं, हमें हटना नहीं. कार्य प्रभु का हमें करना है, कार्य प्रभु का हमें करना है. मुश्किलें आने दो, सागर में तूफान उठने दो.
देवाचं वचन बोला प्रियानो. तुमच्या कठीण परिस्थितीमध्ये देवाचं वचन बोलायचं शिका प्रियानो. तुमच्या जीवनातली परिस्थिती जर तुम्हाला बदलायची आहे तर परमेश्वराचं वचन बोलत राहा. अनेक वेळेस काही प्रॉब्लेम आला का लगेच आम्ही प्रार्थनावाल्या लोकांना कॉल करतो. गुड, चांगली गोष्ट आहे, पण स्वतः तू किती लढतो. हालेलुया. जर तुमची समस्या आहे, तुम्ही पुढे असलं पाहिजे, तर तुम्ही काय करता? पास्टर प्रार्थना करा, ओळख कठीण समस्या आहे माझ्या जीवनामध्ये. अरे तू प्रार्थना करा अगोदर, तू पुढे हो. एक ब्रदर मला बाहेरून नेहमी कॉल करत असतात, काय करा ब्रदर माझ्यासाठी. मग त्याचे निश्चित दौरे चालू असतात, इकडे झाला का तिकडे. म्हटलं तू फिरत राहा, मी इकडे गुडघे झिजत राहतो. म्हटलं तू किती वेळ प्रार्थना केली? तो तुम्ही केलीच नाही. म्हटलं मी प्रार्थना करायची फक्त तुझ्यासाठी. तू स्वतः त्या युद्धामध्ये आहेस. बायबल सांगतं की आम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये एक योद्धा समान आहोत, आणि योद्ध्याचं काम आहे लढणं प्रिया. लोकांना प्रार्थना करायसाठी चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही स्वतः लढायचं शिका प्रिया. हालेलुया. कुठपर्यंत लोकांची तलवार वापरतात, कुठपर्यंत बालकाच्या प्रार्थनेवर जीवन जगतात प्रियानो. अनेक लोक म्हणतात चर्चला गेल्यानं लय फ्रेश वाटतं, आणि आठवडाभर घरी प्रार्थना करत नाही. तो तर खूप ताकद मला मिळते पास्टर तुमच्या वाचनाची द्वारा. अरे तू जर स्वतः प्रार्थना केली तर किती देवबाप तुम्हाला पुढे पोहोचले. हालेलुया. स्वतः तुम्ही शिकलं पाहिजे. येशूने असं नाही केलं प्रियानो, स्वतःच तो एकटा गेला नाही प्रार्थनेसाठी. शिष्यांना सुद्धा म्हटलं आता तुम्ही दोघं जण जा प्रार्थनेसाठी. हालेलुया. तो एकटा जायचा, त्यामुळे तुम्ही पण जा प्रार्थनेसाठी. हालेलुया. तुमच्या देवाने ती क्षमता टाकलेली आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही योग्य गोष्ट तुमच्या मुखातून बोलली पाहिजे. आणि मित्रांनो, योग्य गोष्ट काय असेल या जगामध्ये तर परमेश्वराचं वचन आहे. हालेलुया. आपल्या जीवनावर कधीही चुकीचं बोलू नका. आमेन. हे झालं सगळं प्रास्ताविक. आता आपण वचनाला सुरुवात करूया. प्रेज द लॉर्ड. प्रियो, जर आम्ही देवाचं वचन बोलत राहू तर आमच्या घराला देवाचं वचन बदलून टाकेल, आमच्या व्यवसायाला बदलून टाकेल, आमच्या मुलांना बदलून टाकेल, आमच्या सुनांना, आमच्या मुलांना परमेश्वराचं वचन बदलून टाकेल. म्हणजे सामर्थ्य कशामध्ये आहे? तुमच्या मुखामध्ये आहे. तुमच्या जिभेमध्ये सामर्थ्य टाकलं आहे. तुमचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या मुखामध्ये आहे. जे दिसतं ते बोलू नका, जे दिसत नाही ते बोलण्यासाठी शिका. हालेलुया. जे तुम्हाला पाहिजे ते दिसत नाही ना, मग ते बोलण्यासाठी बोला तुम्ही. ऑटोमॅटिकली ती गोष्ट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून चुकीचं बोलू नका. नंबर 1, आता पहिली गोष्ट, तुम्ही कदाचित कंगाल असाल त्या पैशा पाण्याच्या समस्येमध्ये. आम्ही अनेक लोक पैशा पाण्याच्या समस्येमध्ये संघर्ष करतो. कंगाल असताल कदाचित आजच्या सकाळी कंगाल पण असेल तुमच्या जीवनामध्ये. मग तुम्ही काय करता माहितीये? कोणी आलं तुमच्याकडे लगेच बोलायचं शिकता. तो बोलण्याच्या अगोदर लय कंगाल आहे तुम्ही बोलायचं शिकता. लक्षात ठेवा, तुम्ही जर ती गोष्ट बोलायचे शिकले म्हणजेच काय केलं प्रियानो? बायबल सांगतं, पौल म्हणतो की मी विश्वास धरला म्हणून मी काय झालं बोललो. म्हणजे तुम्ही विश्वास असा धरला की तुम्ही कशात कंगाल आहात, तुम्हाला कोणी बदलू शकत नाही. आमेन. मग तुम्ही म्हणत असाल मास्टर माझ्याकडे पैसेच नाही, मग मी काय बोललं पाहिजे? कंगाल बोलले तर मी काय बोललं पाहिजे? तर बायबलमध्ये लिहिलंय जीवन कशात आहे? देवाच्या वचनामध्ये जीवन आहे. तुमच्या मुखात जीवन आहे प्रियानो. हालेलुया. तुम्ही कंगाल आहात, पैशाच्या क्षेत्रामध्ये कंगाल आहात म्हणजेच काय? त्या ठिकाणी मृत्यू आहे प्रियानो. आमेन. त्या पैशाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही मृत आहात, तुम्हाला शैतानाने मारलेला आहे. मग तुमच्यामध्ये जर जीवन पाहिजे तर जीवन कसं येऊ शकतं? देवाच्या वचनाच्या द्वारे. हालेलुया. मग कंगालपणाबद्दल देवाचं वचन काय आहे? कंगालपणाच्या विरोधात काय? धनवानपण. मग धनवानपणाबद्दल काय शब्द आहेत बायबलमध्ये ते आम्ही शोधलं पाहिजे. जे काही शब्द आहेत ते जर आम्ही बोललो तर आमचं कंगालपण निघून जाईल आणि धनवान आम्ही बनवू. हॅलो, नाही बोलू शकतो? ओके. मग प्रियानुसार वचनाच्या द्वारे बोलूया. मग आम्ही काय बोललं पाहिजे? मी कंगाल आहे, मी कंगाल आहे असं आम्ही बोललो. आम्ही घोषित केलंय की मी कंगाल आहे आणि आम्ही विश्वास पण केला. मग आमची परिस्थिती कोणी बदलू शकत नाही. परंतु त्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला परिणाम पाहायचा बदललेला तर तुम्ही काय केलं पाहिजे? त्या क्षेत्रामध्ये देवाचं वचन जे लिहिलंय ते तुम्ही बोललं पाहिजे. हालेलुया. मग काय देवाचं वचन आहे प्रियानो? बायबल सांगतं पहिली ग्रंथी दुसरी ग्रंथी याचा 8वा अध्याय आणि 9वं वचन. 2 ग्रंथी 8 आणि 9 वाचूया. हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसऱ्यांच्या आस्थेवरून तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. माहित आहे. तो धनवान असता काय असता? धनवान असता.
तुम्हाकरिता दरिद्री झाला हा. अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. आता आम्ही लक्षपूर्वक ऐकूया. आपली कुणी वाचणार नाही, लक्ष द्यायचं. आता फक्त बदल वाचणार. वाचू. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. कोणाची? आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला काय आहे? माहित आहे. माहित आहे. काय माहित आहे? वाचूया. तो धनवान असता. काय असता तो? धनवान असता. प्रभू येशू कोण आहे? धनवान. हो, इकडे लक्ष द्या. खाली बघू नका. तुम्ही घरी गेलो देवाचं वचन वाचा. आता इकडे लक्ष द्या. काय म्हटलं बायबल मध्ये? तो धनवान असता. कोण धनवान होता? प्रभू. येशू कसा आहे? धनवान आहे. आमचा प्रभू कसा आहे? धनवान. तो भिकारी आहे का? कोण आहे तो? तो कंगाल आहे का? तो कोण आहे? वाचूया परत त्याच्याबद्दल. तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला. तो धनवान असता कोणाकरता दरिद्री झाला? सगळे जण म्हणा, माझ्याकरता दरिद्री झाला. माझ्याकरता तो दरिद्री झाला. माझ्याकरता तो गरीब झाला. माझ्याकरता तो दरिद्री झाला. ओके. का गरीब झाला? म्हणजेच काय केलं त्याने? तो स्वर्गात श्रीमंत होता, धनवान होता, परंतु ज्यावेळेस तो खाली आला त्याने काय केलं? माझ्यासाठी तो दरिद्री झाला. म्हणजे काय केलं? त्याने आमची गरिबी स्वतःवर घेतली. आमेन. आणि काय केलं? पुढे वाचूया. अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. त्याच्या दारिद्र्याने तुम्ही काय व्हावं? धनवान. म्हणजे परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही धनवान व्हावं. आम्ही ऐकू शकतो का? तुम्ही भिकारी राहावं ही देवाची इच्छा नाहीये. तुम्ही कंगाल राहावं ही देवाची इच्छा नाहीये. तर देवाची इच्छा आहे तुम्ही धनवान व्हावं. प्रियानो, यस, मी गरीब नाही, तुम्ही धनवान आहे. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस देवाचं वचन घोषणा करताल प्रियानो देवाच्या वचनाची, तर हे देवाचं वचन तुमचं जीवन बदलून टाकेल. काय वचन आहे? की परमेश्वर धनवान असताना तो या भूतलावर आला. माझ्यासाठी तो कंगाल झाला. माझी दरिद्री त्याने स्वतःवर घेतली यासाठी की त्याच्या दारिद्र्याने मी धनवान बनावं. हालेलुया. म्हणजे गरिबी माझ्यासाठी नाहीये. हालेलुया. तर माझ्यासाठी श्रीमंती आहे. हालेलुया. मी गरीब नाही, तर मी धनवान आहे. हॅलो. जर तुम्ही हे समजून घेतलं नाही तर प्रियानो अवघड आहे. मग येशूचं वधस्तंभावरचं जीवन काय आहे ते आम्हाला समजलं नाही. अनेक लोक जर त्यांना विचारलं तुम्हाला गरिबी पाहिजे का श्रीमंती पाहिजे, ते काय म्हणणार? गरिबी चांगली असते. बरोबर. बायबलमध्ये लिहिलंय देवाच्या वचनामध्ये की तो दरिद्री झाला. कशासाठी? त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावं. हालेलुया. मीन्स आता कंगाल पण ही देवाची इच्छा नाही, तर धनवान पण ही देवाची इच्छा आहे. मी धनी बनावं, मी श्रीमंत बनावं ही माझ्या देवाची इच्छा आहे. मी प्रेज लॉर्ड आम्ही ऐकू शकतो का? हालेलुया. मी धनवान व्हावं ही देवाची इच्छा आहे. आणि मग मी गरिबीत राहणार नाही. शैताना, कंगालपणा निघ माझ्या जीवनातून. मी श्रीमंत बापाचा श्रीमंत लेकरू आहे. हालेलुया. मी गरीब नाही, तर मी श्रीमंत आहे, कारण की येशू माझ्यासाठी दरिद्री झाला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. कारण अनेक लोक कर्जबाजारी असतात. मग काय बोलत राहतात सारखं? लय कर्ज आहे माझं. तुम्ही बोलत राहता खूप कर्ज आहे, खूप कर्ज आहे. तसं बोलत राहताना तुम्ही प्रस्थापित करत चालता. एखादी गोष्ट वारंवार जर आम्ही बोलत राहिलो ती गोष्ट आमच्या जीवनाला लागते. प्रियानो, घडत राहते त्या गोष्टी. मग आम्ही आणखी तरी बनत जातो. आणखी उसने पासने लोकांकडून घेणारे लोक आम्ही बनतो. याच्या विरोधात काय वचन आहे पवित्र शास्त्रामध्ये? अनुवादाच्या पुस्तकामध्ये 28व्या अध्यायामध्ये प्रभूने म्हटलं मी तुम्हाला उसने घेणार नाही, उसने देणार बनणार. मी आम्ही ऐकू शकतो जोराला. प्रेज लॉर्ड. मी उसने घेणार नाही, तर उसने देणार मी बनणार आहे. मी आता कर्ज घेणार नाही. या 2024 मध्ये अनेक दिवस मी कर्ज घेतला असेल, पण आता मी कर्ज घेणार नाही. कारण बायबल मध्ये लिहिलंय मी घेणार नाही, तर मी देणार आहे. समजून घ्या तुमची पोझिशन या जगामध्ये काय आहे. प्रियानो, तुम्ही कोण आहात समजून घ्या. तुम्ही जिवंत देवाची लेकरं आहात. प्रियानो, तुम्ही कर्जबाजारी असू शकत नाही. हालेलुया. कारण की तुम्ही उसने घेणारा नाही, उसने देणारा लोक आहात. प्रियानो, आमेन. प्रेज लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, देव तुमच्यावर प्रेम करतो. गरिबीत राहावं ही देवाची इच्छा नाहीये. आणि म्हणू नका प्रियानो, चुकीच्या गोष्टी बोलू नका तुमच्या जीवनावर की मी गरीब आहे, मी गरीब आहे, मी गरीब आहे असं बोलत राहू नका. असं बोला आजपासून मी धनवान आहे. बोला बरं आता 5 मिनिटं मी धनवान आहे. जे लोक बोलले नाही याचा अर्थ काय? तुम्ही देवाच्या वाक्यावर विश्वास करत नाही.
काही जे लोक ओढून बोलत होते ते का बोलत होते? ओ ते बिलीव होते, विश्वास करतात देवाच्या वचनावर की देवाचं वचन खरं आहे. मी गरीब राहावं ही देवाची इच्छा नाही, मी श्रीमंत बनावं ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. ओ गरिबी माझ्यावर राज्य करू शकत नाही, कंगाल पण माझ्यावर राज्य करू शकत नाही, कर्जबाजारी पण माझ्यावर राज्य करू शकत नाही, कारण की देव माझ्यासाठी दरिद्री झाला, यासाठी की त्याच्या दारिद्र्यानं मी धनवान बनावं. हालेलुया. मी 2024 मध्ये गरीब असणार नाही. हालेलुया. मी श्रीमंताच्या यादीमध्ये असणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आजची सकाळ आमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे. देवाचं वचन बोला. कर्जबाजारी तुम्ही आज बोलायचं शिका देवाचं वचन की मी कंगाल नाही तर मी धनवान आहे, मी उसनं घेणार नाही, उसनं देणार आहे. देव तुमची परिस्थिती बदलून टाकेल. हेच तर देवाचं वचन काम करतं. पण जर बोललं नाही तर काही घडणार नाही. देव जर बोलला नसता ते सगळं अस्तित्वात आलं नसतं. बायबल सांगतं जे काही निर्माण झालं ते त्यानं शब्दानं निर्माण केलं. मीन्स स्पीक म्हणजे प्रियानो, देवाचं वचन, देवाचे शब्द बोलणं किती महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही जर बोलताल देवाचं वचन तर निर्मिती तुम्ही करता प्रियानो. हालेलुया. मीन्स तुम्ही गरीब आहात ना, तुम्ही बोलता मी धनवान आहे, तुम्ही ऑटोमॅटिकली देव बाप तुम्हाला त्या स्टेपला घेऊन जातो. कारण की आमचा देव कंगालाला धुळीतून उचलून राजाच्या पंक्तीवर बसवणार. एक गुराखी व्यक्ती राजा कसा होऊ शकतो? हो, तुम्हाला परमेश्वर आहे. कंगालाला धुळीतून उचलतो. दावीद देवावर विश्वास करणार होता, देवाने त्याला उचललं, देवाने त्याला उचललं आणि महिमेमध्ये त्याला घेतलं, किंग त्याला बनवला. यू आर किंग. तुम्ही या जगातले राजे आहात, तुम्ही या जगातल्या राजकुमारी आहात. ओ बोलायचं शिका, राजासारखं चाला, राजासारखं बोला. नीतीसूत्र